हॅलो मित्रांनो, आज मी आणि माझा मित्र धाराशिवच्या लेण्या बघायला आला आहोत. तर लेण्या बघायचं एक कारण म्हणजे आम्हाला लेण्याबद्दल थोडी माहिती घ्यायची होती आणि लेण्या आम्ही कधी बघितल्या नव्हतं. तर आज पहिल्यांदा बघायला चाललो आहोत. तर हे तुम्हाला पण दाखवायचं आहे म्हणून आम्ही पण म्हणलं तुम्हाला पण काहीतरी विषय सापडेल म्हणून आम्ही आलेलो आहोत. तर चला आपण लेण्या बघूया. इथं लेण्यामध्ये आपल्याला काही मित्र सापडले आहे. तर ह्यांना विचारू, तुम्ही कशाला आलता मित्रांनो? लेण्याची माहिती घ्यायला आणि बघायला आणि फिरायला आणि तुम्ही कशाला आलता? आम्ही बी तीच करायला आलतो. तर बघा मित्रांनो, इथं लोक पण येतात जातात आणि इथले माहिती गोळा करतात की लेण्या कधी बांधल्या आहेत आणि कधी कोणत्या शतकातल्या आहेत किंवा कोणी बांधलेल्या आहेत. तर आपण यांच्याबद्दल अजून थोडी माहिती बघून घेऊया. तर चला मित्रांनो, इथं एक दरवाजा आहे. दरवाजाच्या मध्ये जाऊन बघूयात आपण एक कुठं मूर्ती आहे का गौतम बुद्धाची किंवा अजून कोणाची. तर बघा इथं आलाव, इथे गौतम बुद्धाची मूर्ती आहे पण ही अर्धीवट आहे, म्हणजे ही पडलेली आहे बहुतेक. पाडल्यावानी वाटतंय पण किंवा पडलेली आहे अशी मूर्ती आहे इथं. इकडं बघा, इथं पोरं येतात तर आत देऊन जास्त फक्त आपले नाव लिहून जातात आणि घाण करून जातात. ही लई चुकीचं आहे, असं म्हणजे केलं नाही पाहिजे. ही जुनी संस्कृती आहे आणि ह्याला आपल्याला जपलं पाहिजे, जपून ठेवलं पाहिजे. तर चला मित्रांनो, आपण दुसरी गुफा बघूयात. माझा मित्र चालला आहे, आता मी पण जातो. बघूया, तुम्हाला पण दाखवूया दुसरी गुफामध्ये काय काय आहे. तर आला आपण दुसऱ्या गुफामध्ये. इथे वटवाघळांचा आवाज यायला, इथे आपण बघू शकतो. इथं वटवाघळांचा इथे लई वटवाघूळ आहे. इथं आपण मध्ये गेलं तर हे आपल्याला इजा पण करू शकतात. अजून उठले ही मध्ये गेल्याने, म्हणून इथं जाणं, दुसऱ्या गुफामध्ये जाणं अशक्य आहे. तरी इथं पण पोरांनी हो काय तेच काम केलेलं आहे. इथं पण भिंतीमध्ये रेखाटलेलंच आहे. आपण प्रयत्न करू कोपऱ्यातून बसून बसून जाता आलं तर, की जाता येते का शांतीनं. हित नाही हे अजित. तर मित्रांनो, आपण दुसरी गुफा बघू शकला नाही कारण तिथं लेवट वाघूळ आहेत आणि ते आपल्याला मध्ये आतमध्ये काय जाऊ देणे गेल्यात, म्हणून आपण तिसरी गुफा बघूयात. मित्रांनो, आपण तिसरी गुफा बघायला त्या अगोदर इथे एक सूचना फलक आहे. तर आपण कधी अशी सूचना फलक वाचले पाहिजे. आम्ही तर ही सूचना फलक वाचले आहेत तरच आम्ही मध्ये जात आहोत. इथं मूर्ती आहे हो का मित्रांनो. इथं पण एक दुसरी मूर्ती आहे जी की अर्धी तुटलेली आहे, अर्धी वट झालेली आहे. पावसामुळे हे सर्व काम होते. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूयात अजून कसं काय आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघत असाल ह्या मूर्त्या, ही लेणी आपल्याला चांगली वाटायली. आलाव आपण तिसऱ्या गुफामध्ये आपल्या. ही मला चांगली वाटायली कारण की इथे स्वच्छता जास्त दिसायली. तर इथे बघू शकता, ही आपली तिसरी गुफा आहे. तर आपण सुरुवात कडेनं करूयात, कोपऱ्यातून बघूया तिथे काय मूर्त्या दिसतात का नाही. आपल्याला दिसल्या तर बरंच आहे. तर चला मित्रांनो, आपण गौतम बुद्धाची मूर्ती बघायला आलो आहो. माझ्या मित्रांनी सांगितलं इथं गौतम बुद्धाची मूर्ती आहे, तर ते बघूयात आपण. दिसती का नाही? इथं अंधार आहे, टॉर्च लावर तर ते दिसत असेल तुम्हाला. इथं पूजा पण होती, दिया जळाले, म्हणजे थोड्या वेळा अगोदर कोणतरी जाळून गेलाय. पण हे गेट बंदच असते बहुतेक. तर चला तुम्हाला अजून एखादा मूर्ती दाखवूयात. इथं आहे ते माझा मित्र सांगतोय. तर हो का, इथं पण एक मूर्ती आहे. ही पण गौतम बुद्धाची वाटते. नाही, गौतम बुद्ध नाही, तर दुसऱ्याची कुणाची वाटते. तर चला ही मूर्ती बघून घेतला. आता तिसरी मूर्ती बघायला जाऊया आता आपण. हे ते आहे तिसरी मूर्ती. तर हे बघा, इथं पण एक मूर्ती आहे, एवढी क्लिअर दिसणार नाही तुम्हाला. तर चला, हे कोणत्या देवाची वाटते आपण, हे पण तुटलेली आहे. सर्व मूर्त्या तुटलेल्याच भेटायल्यात आम्हाला. तर चला अजून एक मूर्ती बघूयात आपण, कुठं आहे का. इथं पण एक आहे, मित्राला भेटली, दिसली. तर हो का, इथं पण एक मूर्ती आहे. यांची फोटो काढून घेतले तर आपल्याला काय प्रोजेक्टर दिला कॉलेजला, त्यामध्ये आपल्याला लावता येते. इकडं नाही. इथे एक मंदिर पण आहे, पण हे आपण तुम्हाला नंतर दाखवूया. ह्याच्यामध्ये जाता येत नाही कारण ती गेट बंद केले, त्याच्यावर दरवाजा बंद केला आणि त्यामध्ये कुलूप लावून टाकलेला आहे. कारण ही पोरं आले ना तर ह्याच्यामध्ये नाव लिहायचं तसले काम करतात, म्हणून इथं सरकारनं दरवाजे बंद करून टाकले आहेत इथले.
तर हे होत्या धाराशिवच्या लेण्या. त्यासाठी माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही या लेण्या बघा, पण लेण्यामध्ये असं आपलं नाव करणं, ती करणं, लिहून जाणं हे चुकीचं आहे. आपली संस्कृती जपा. आपली संस्कृती आपणच जपली नाही मग कोण जपणार आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली लेण्या आहे, त्या काळातल्या ही गुफा बनलेल्या आहेत. चला मित्रांनो, इथं अजून एक गुफा बघूयात आपण. माझा मित्र म्हणत आहे ह्या गुफेमध्ये अजून एक गुफा आहे, ज्या गुफेमध्ये पाणी भरलेलं आहे. मला वाटतं तिथून पाणी येत असेल. हे गुफा कुठे जातील? पंढरपूरला जात असेल ते मग पोरमध्ये. हो, तिथून पाणी येत असेल मला वाटायला. हो, इथं पावसाचं पाणी भरते किंवा ह्या गुफामध्येच पाणी आहे. नाही, मला तर वाटतं इथनं गुफा आहे, पाणी येते. ही वेज बंद केलेला आहे, इथनंच पाणी येत असेल. आणि इथं थोड्या मूर्त्या पण आहेत. हे बघा, इथे 2 मूर्त्या होत्या, ते तुटलेल्या आहेत. एक ही मूर्ती आहे आणि दुसरी ही मूर्ती आहे. तर चला मित्रांनो, आता आपण मंदिर बघूयात. तुम्हाला मंदिरही दाखवूयात की धाराशिवचं लेण्यामधलं मंदिर कसं आहे. तर तुम्ही बघू शकता. अरे ह्याला तर कुलूप लागलेला आहे. पाया पडू ह्याला कुलूप लागलेला, आपल्याला जाता येत नाही. तर बाहेरूनच दर्शन घेतलेलं बरं आहे. मधी हाय तर इथनं काय दिसणार नाही तेवढं, पण आपण काय नाही, बाहेरूनच पाया पडू. बघूया, जाऊया. आलो तर जाऊ. आता ही कधी उघडते मंदिर काय आम्हाला सांगता येत नाही, तर आपण पुढच्या वेळेस बघूयात. तर चला, हेच होतं आमचं व्हिडिओ बनायचं मुख्य उद्देश, म्हणजे माहिती गोळा करणे. धाराशिवच्या लेण्याची एवढी माहिती झाली आहे. आता ही आपण व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहोत, तर जेवढे व्ह्यूज जातील तेवढ्या लोकांना धाराशिवच्या लेण्याबद्दल माहिती मिळेल. चला, नंतर भेटूया.